बाहेर जशी खातो तशीच बिलकुल त्याच चवीची चणा चिल्ली, अगदी मस्त अशी कुरकुरीत चटपटीत तुमच्या घरांमध्ये लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील. तर चला चणा चिल्लीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. काबुली चणे घेतले आणि काबुली चणे हे 5 ते 6 तास, जवळजवळ 5 ते 6 तास असे मुरलेले आहेत. कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये हे चणे टाकून घ्यायचे. जवळजवळ 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून जवळजवळ आपल्याला 1 शिट्टी होईपर्यंत हे शिजून घ्यायचं. कुकरची 1 शिट्टी होऊ द्यायची आणि बस घड्याळ लावून 2च मिनिट गॅसवर कुकर ठेवायचा आणि लगेच बंद करून टाकायचा. आता हे चणे बघा, कुकर असा उघडल्यानंतर चणा बघा असा जास्तही अति शिजलेला नाही, आपल्याला जसा पाहिजे तसा शिजलेला आहे. एका चाळणीमध्ये असं काढून चण्यामधील पाणी सर्व असं झारून घ्यायचं, निथळून घ्यायचं आणि चणे असे बाउलमध्ये टाकायचे आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे. आता हे चणे बऱ्यापैकी असे थंड झालेले, यावर आता कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचंय आपल्याला. जवळजवळ 2 चम्मच कॉर्नफ्लोअर आपण टाकून घेऊया आणि चांगल्या पद्धतीने अशी आपल्याला ही सर्व कॉर्नफ्लोअर याच्यावर अशी कोट करून घ्यायची या चण्यावर. परत 1-2 चम्मच कॉर्नफ्लोअर परत टाकून घ्यायची आहे. नाही का ते तुम्ही अशी चमच्याच्या मदतीने सुद्धा कॉर्नफ्लोअर या चण्यांना अशी कोट करून घेऊ शकता. आपले चणे असे परफेक्ट शिजल्यामुळे ते तुटणार नाहीत. किंवा तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा कॉर्नफ्लोअर अशी या चण्यांना सर्व बाजूंनी लावून घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअर बघा सर्व चण्यांना चांगल्या पद्धतीने अशी कोट झालेली आहे. आता हे चणे आपल्याला एक असेच 5 मिनिट मुरू द्यायचे आहेत. 5 मिनिट मुरल्याने काय होईल ना, सर्व कॉर्नफ्लोअर या चण्यावर चांगल्या प्रकारे अशी कोट होईल. एका बाजूने तेल गरम व्हायला ठेवलं होतं आणि असा हात ठेवून बघायचं, चांगली अशी वाफ येत आहे तेलाला. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि एक चणा घ्यायचा आणि तो टाकून बघायचा यामध्ये. बघा, टाकता क्षणीच तो असा चांगला असा तळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपलं तेल चांगल्या प्रकारे असं तपलेलं आहे. आता असे चणे घ्यायचे आहेत आणि हे असे सोडायचे आहेत आणि चणे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला फिरवायचे नाही आहेत. चणे असेच आपल्याला 1-2 मिनिट असे होऊ द्यायचे आहेत. 1-2 मिनिटानंतर चणे असे फिरून घ्यायचे आहेत आपल्याला. चणे बघा असे फ्राय करायला टाकल्यानंतर असे वर आलेले आहेत आणि चणे आपल्याला जास्तही फ्राय करून घ्यायचे नाही. हलकासा रंग याचा बदलायला लागला की आपल्याला चणे असे काढून घ्यायचे आहेत. बघा चणे असे वर येतात आणि चणे बघा एका अशा चाळणीमध्ये मी काढून घेत आहे. यामधील सर्व तेल यामध्ये निथळलं जाईल. अशा पद्धतीने आता सर्व चणे मी चांगले असे फ्राय करून घेते सर्व चणे. बघा मस्त असा कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला. 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं. थोडीशी अद्रक अशी बारीक कट करून घेतलेली आहे छोट्या तुकड्यांमध्ये आणि लसूण 7-8 पाकळ्या लसूणच्या आहेत. लसूण 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. 1 शिमला मिरची आहे, ती सुद्धा अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे आणि 1 मोठा कांदा आहे, तो असा उभा असा कट करून घेतलेला आहे. आपल्याला शिमला मिर्च किंवा हे कांदा जास्तही शिजून घ्यायचा नाही. यामध्ये आता आपण सॉस टाकून घेऊयात. टोमॅटो केचप 2 चम्मच, याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा टाकून घेऊ शकता. सोया सॉस 2 चम्मच, व्हिनेगर 2 चम्मच आणि शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे 1 चम्मच. शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही तिखट सुद्धा टाकून घेऊ शकता साधं. आणि 2 चम्मच साधं पाणी घ्यायचं आहे आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायची आहे आणि कॉर्नफ्लोअर चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे या पाण्यामध्ये आणि कॉर्नफ्लोअर यामध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे सर्व. ही सॉस असा चांगला असा घट्टसर होऊन जातो
आता लगेचच आपल्याला यामध्ये जे चणे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शेवटी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. ही चणा चिल्ली आता खायला तयार झालेली आहे. चना चिल्लीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटू एक अशाच हेल्दी रेसिपी सोबत. बाय.